हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. आय होप की आजचा दिवस तुमचा आणि येणारे सगळेच दिवस तुमचे अगदी छान आणि सुंदर जावेत हीच स्वामी महाराजांकडे प्रार्थना. तर आज आपण एका छान अशा आणि सुंदर एका टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. तर थोडक्यात काय तर गप्पा मारूयात. आता मी कोणती थोडीशी मोटिवेशनल स्पीकर किंवा असं काहीसं नाही आहे, तर जे तुमच्या लाईफमध्ये किंवा माझ्या लाईफमध्ये ज्या गोष्टी असतात, ज्या किंवा घडवायच्या आपल्या हाती असतात किंवा काही गोष्टी आपल्या हातातही नसतात, तरीही आपण लाईफमध्ये कसं स्वतःचा कडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा पॉझिटिव्ह राहावं ह्यासाठी आज आपण बोलणार आहोत. आता प्रत्येकाची लाईफस्टाईल आणि प्रत्येकाच्या अडीअडचणी, प्रत्येकाची किंवा गोष्टी इतरही आयुष्याच्या बाबतीतल्या वेगवेगळ्या असू शकतात. परंतु आपला दृष्टिकोन आपल्या लाईफकडे पाहण्याचा कसा असावा याविषयी जरा आज आपण बोलूयात. तर जीवन बदलण्याची प्रेरणा तर अनेक गोष्टींमधून मिळतं, जसं की आपण यशस्वी लोकांचे विचार घेऊयात. उदाहरणार्थ अल्बर्ट आइन्स्टाईन, नेल्सन मंडेला यांची प्रेरणादायी पुस्तकं जर वाचली तर आपल्याला अतिशय त्यांच्या जीवन बदलण्याची प्रेरणा आपल्यामध्ये कशी करता येईल ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतील. म्हणजे कसं, मनाची शक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन, जिथे तुम्ही लहान बदलांनी सुरुवात करून ध्येयावर लक्ष केंद्रित करता आणि प्रत्येक अनुभवातून शिकतो. जसं की आपण प्रत्येक अपयश यशाच्या दिशेने एक पाऊल आहे असं हे आपल्यालाही समजतं. मग गोष्टी आपण किती आचरणात आणतोय किंवा त्याच्यासाठी किती कष्ट करतोय किंवा त्याच्यासाठी किती प्रयत्न करतोय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आता अनुकरणात यशस्वी होण्यापेक्षा मौलिकतेमध्ये अपयशी होणे चांगले की नाही, किंवा जेव्हा आपण परिस्थिती बदलू शकत नाही किंवा काही गोष्टी आपल्या हातातही नसतात तेव्हा आपल्याला स्वतःला बदलण्याचं आवाहन हे स्वतःला दिलं तर आपण ते विचार आपल्या आत्मसात करू शकतो. किंवा काही गोष्टी ह्या आपल्या काही हातातही नसतात, पण असा विचार केला आपण की स्वतःला आपण बदलून तर बघूयात, मग गोष्टी काही घडतायत का, किंवा अशा गोष्टींना आपण आधी प्राधान्य देऊन बघूयात. म्हणतात ना, यशाचा मार्ग हा मेहनतीतून जातो, तसंच काहीसं. आता मलाही या गोष्टी काय आधीच काय आता अशा माहितीत अशातली गोष्ट नाही आहे, पण जेव्हा आपण शिकतो, धडपडतो किंवा काही पुस्तकं अवगत करतो, त्याच्यातूनही आपल्याला खूप सारे रस्ते, प्रेरणा हे सगळं मिळत जातं आणि मग काहीसं आपल्याला थोडंसं ज्ञान प्राप्त व्हायला मदत होते. मग असंच रोजच्या आयुष्यात आपण स्वतःकडे किती लक्ष देतोय किंवा स्वतःच्या आयुष्यामध्ये थोडेफार नवीन काय शिकतोय किंवा नवीन नवीन काय बदल घडवून आणतोय, ह्याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. मोठ्या मोठ्या लेखकांनी पण सांगितले की नाही, की जर आपल्याला यशस्वी होण्यासाठी, मूल्यवान होण्यासाठी किंवा प्रयत्न करण्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या यशस्वी होण्यासाठीही करायच्या असतात. जसं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितलं, यशस्वी होण्यासाठी नाही तर मूल्यवान होण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजेच तर काय, आपण गोष्टी करतोच, पण त्या फक्त यशस्वी होण्यासाठीच नाही, त्याचं मूल्यवान आपल्याला किती होतंय ह्याच्यासाठीही प्रयत्न करायचे. आयुष्यातील प्रत्येक अपयश ही यशाच्या नवीन दिशेकडे एक पाऊल आहे. जसं की आपण मार्गांचा अवलंबन करून आपण स्वतःला प्रेरणा देऊ शकतो आणि आपलं जीवन अगदी छानपणे बदलू शकतो. म्हणजे काय, रोजची कामं आपली तर ठरलेलीच असतात. रोजची कामं बाजूला सारून अगदी आपण छान एखादी जोपासू शकतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही एखादी नवीन गोष्ट एक थोडी जास्त नका का होईना, पण थोडी का होईना शिकू शकतो. म्हणजेच तर काय, एक छोटासा बदल हाही आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणण्यास आपल्याला मदत होते. प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं आहे. कोणाच्या आयुष्यात सुख, दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेतच. अडचणी ह्या पण आहेतच की. कोणताच माणूस असा सुखी आणि समाधानी नाही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्या गोष्टी, काहीतरी कमतरता आहेच. देवाने काही सगळ्यांना सारखं आयुष्य थोडंच दिलं आहे. रोज थोडी म्हणजे छोटी सुरुवात कशी आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जसं की आता जरीही आपल्याला व्यायामाची सवय नसेल किंवा आपल्याला रोजच्या डेली लाईफमध्ये किंवा एक्सरसाइज करण्याची सवयही नसेल अगदी,
तरी थोडीशी करून बघा. आधी 10-15 मिनटं करून बघा, प्राणायाम करून बघा किंवा झुंबा करून बघा किंवा तुम्हाला जेव्हा चालायला आवडेल चालायला जाऊन बघा किंवा तुम्ही अजून काहीसं मेडिटेशन वगैरे करू शकता. छोटं एकदा थोडीशी सवय लावा. एवढंही नाही की थोडं 15 मिनिट आपण स्वतःसाठी देऊ शकत नाही. त्याही गोष्टीतून आपण थोडा वेळ काढायचा स्वतःसाठी आणि देऊन बघायचे. मग आपल्याला कळेल की बाबा ह्या गोष्टींची थोडी आवड निर्माण झाली की ती सध्या आपल्याला किती महत्त्वाची, ह्याचं महत्त्व एकदा समजलं की आपल्याला ती आवड बनून जाईल. ज्या क्षणाला आपण आपल्या हृदयातून जगतो तोच खरा आनंद असतो. जीवनात सुख दुःख हे क्षणभंगूर आहेत, परंतु आपल्या अनुभवातून मिळवलेले ज्ञान हे कायमचे असते. जसं की आपल्याला जेवढा अनुभव असतो तेवढा आपण इतरांना सांगूही शकत नाही आणि इतर आपल्याबद्दल ते अनुभवू शकत नाही. जो आपल्याला अनुभव असतो तो आपल्यालाच आलेला असतो. त्यातूनच आपण जे शिकतो ते आपल्यासाठी खूप छान प्रकारे देवाने दिलेले एक गिफ्ट म्हणू शकतो आपण. आणि नात्यांच्या बाबतीतही तसंच असतं. प्रत्येक नाती हे नवीन एक दृष्टिकोन देतं आपल्याला आणि दृष्टिकोन आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतो. म्हणजेच जसं की आपण एखादी गोष्ट आपल्याला ज्याप्रमाणे आवडू लागते किंवा नात्यांच्या बाबतीतही तसंच असतं. नाती आपल्याला कोणती आवडतात, कोणती आपल्याला म्हणजे छान शिकवून जातात. असं नाही की रागवतात, चिडतात, असंच नाही. प्रत्येक वेळेस त्याच बाबती आपल्या बाबतीत घडतात किंवा आपल्याला ते किती समजून घेतात याच्यावरही डिपेंड असतं. डिपेंड्स ऑन आपल्यावरतीही असतं. आपण त्यांना किती समजून घेतो किंवा आपण त्यांच्या बाबतीत कसा विचार करतो, ते आपल्या बाबतीत कसा विचार करतात, हे आपल्याला एकदा समजलं की नात्यांच्या बाबतीतही आपण तितके जगून जातो म्हणायचं. आणि समृद्धी म्हणजे फक्त धन संपत्तीची मोजदाद नसते, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती असते. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे. आजच्या काळात तर त्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं की आपण स्वतःला किती समृद्ध ठेवतोय किंवा आपण स्वतःला किती समृद्ध समजतोय हे फार मॅटर करतं. म्हणून थोड्याशा चेंजेस हे आपल्या आयुष्यासाठी भरपूर महत्त्वाचे असतात आणि गृहिणीने हे तर अगदी लक्ष देऊन ऐकलं पाहिजे किंवा त्याच्या गोष्टींचा विचार आपल्या साऱ्या आयुष्यामध्ये केला पाहिजे. हे फार महत्त्वाचं असतं आणि ह्याच गोष्टी आपण थोड्या बदलून घ्यायच्या असतात. कोण अशी दीदी काम अशी खाते? तू गटूड आहे. गटूड आहे? तू गटूड आहे. तूच आहे गटूड. तू गटूड आहे. गटूड आहे का तुझा? तू गटूड आहे तुझा. खरं का? खरं? आईला असं बोलते? मला अशी बोलते. मग काय झालं बोललं म्हणून मायराला? मायराला बोलू दे ना. बोल. मी म्हणजे असं आपण बोलताना म्हणतो ना तुझं गटूड आहे का, मग तिला वाटतं गटूड हा शब्द म्हणजे काय आहे, मला काय बोलते, म्हणून ती प्रत्येक वेळेस म्हणते की तूच गटूड आहे. मला वापस तू गटूड आहे. असं आपण म्हणतो ना ते काय करायचं, मग मी असं बोलून जातात. आमच्याकडे असं शब्द आहे गटूड आहे का, तिला वाटतं असं आई काय बोलते मला, मग मला म्हणते ती तू गटूड आहे. तू मायराला गटूड का बोलते? म्हणून ती अशी मला वापस म्हणते तूच गटूड आहे. तिला वाटतं गटूड हा शब्द काहीतरी विचित्रच आहे. मला मायला बघायचं. इथून बघायचे. कुठून पकडायचं? इथून बघायचे. मला काम आहे ना. नाही केलं. मायरासोबत खेळायचं. माझ्यासोबत? हा आई कमी असं परेशानी असते आमची रोज. आईचं काम झालेलं माहीत झालं की मग आई माझ्यासोबत खेळ म्हणून. दीदी शाळेपर्यंत, दीदी स्कूलमधून येईपर्यंत आमचं असं असतं. मग दीदी एकदा स्कूलमधून आली. दीदी कुठून येणार आहे? कुठे गेली दीदी? दीदी एकदा स्कूलमधून आली की मग आईची काही गरज नाही. मग दीदीपाशीच झोपणार, दीदीपाशीच खाणार बसणार. आणि आपण गृहिणी आहोत सध्या तरी. आपण खूप सारी डिग्री घेतलेली आहे आणि आपण सध्या जॉब वगैरे काही करत नाही आहे किंवा स्वतः पैसे काही कमवत नाही आहे. म्हणजे हे काही असं नाही आहे की आपण सध्या गृहिणी आहोत म्हणजे आपली व्हॅल्यू कमी आहे, असं थोडेच असतं.
घरची कामं करणं, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणं, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळणं, ह्या गोष्टीसुद्धा काही कमी नाही आहेत. एक गृहिणी म्हणजे काय, तर ती सतत आपल्या घरासाठी झटत असते. घरकामही केलं पाहिजे, घरकामही तितकंच महत्त्वाचं आहे. घर साफ स्वच्छ हे ठेवणंही तिची जबाबदारी आहे. पण तिची एवढीही जबाबदारी आहे की तिने स्वतःसाठी एक पाऊल पुढे उचललं पाहिजे. स्वतःसाठी ती मजबूत बनली पाहिजे. तिने इतरांबरोबरही स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. तिच्याही तब्येतीकडे किंवा तिच्या इतर जबाबदाऱ्यांकडे लक्ष देणं घरातल्यांचंही तेवढंच कर्तव्य असतं. चला मग 2026 चालू झाले. तुम्ही हे थोडेसे लाईफ चेंजिंग बदल थोडे थोडे घडवायला नक्कीच मदत करतील तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये. म्हणून थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या. स्वतः कितीही तुम्ही काम करत असाल तरी स्वतःकडे किती दुर्लक्ष करताय हे तुमच्या लक्षात एकदा आलं की तुम्ही स्वतःसाठी वेळ द्यायला नक्कीच तयार होताल. आणि घरातच किती बसून आपण किती घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडतो याच्यापेक्षा बाहेरही तू किती जाते, तू किती काय काय शिकून येते हेही तितकंच महत्त्वाचं असते. म्हणजे स्वतःला तू काय सांगू शकतेस की बाबा बाहेरही जाणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तू स्वतःला बाहेर पडताना बघ, नवीन काय घडतंय हेही शिक, हेही खूप महत्त्वाचं आहे. घरातल्या जबाबदाऱ्या तर आपला पिच्छा कधीच सोडणाऱ्या नसतात आणि त्या सोडल्याही नाही पाहिजेत. कारण की ती तर आपली एक मोस्ट प्रायोरिटी आहे ना आपल्या लाईफमधली. घरातल्यांची काळजी घेता घेता तू स्वतःकडे दुर्लक्ष करू नकोस, हेच माझं प्रत्येक गृहिणीला सांगणं आहे. आणि हेल्थचीही तू तेवढ्याच जबाबदारीने काळजी घे. चला, ह्या गोष्टी आपल्याला बोलायला जरी सोप्या वाटत असल्या तरी तेवढ्या आचरणात आणण्यासाठीही खूप सारे प्रयत्न आहेत. पण करायचेत आपल्याला. कारण की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस, हे वाक्य काही पूर्वजांनी आपल्या म्हटलं आहे ते खरंच आहे. तू पळ, लढ आणि तू स्वतःसाठीही लढ. तू स्वतःच्याही आरोग्याकडे, स्वतःच्या हेल्थकडे कसा दृष्टिकोनाने बघतेस हेही तुझ्यात तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून रोजची कामं करताना स्वतःकडे कधी दुर्लक्ष करू नकोस. इतरांची काळजी करता करता स्वतःची काळजी करणं सोडू नकोस. हेच मी प्रत्येक स्त्रीला सांगू शकेन. प्रत्येकीनं हेच जर थोडं थोडं स्वतःसाठी आचरणात आणलं तर तिचं स्वतःसाठीही लाईफ इझी होऊन जाईल. चला, मला तुमच्याशी बोलायला खूपच आवडतं. अशी मी खूप सारं बोलू शकते तुमच्याशी. चला, पण आपल्याला लिमिटेशन्स असल्यामुळे एवढंच आजच्यासाठी. नेक्स्ट व्हिडिओमध्येही अजून काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन येईल. आता संध्याकाळच्या इथे जेवणाची तयारी चालू आहे. तुमच्याशी बोलता बोलता माझा इथे स्वयंपाक कधी आवरत गेला हे मला समजलंच नाही. आज होता डाळबट्टीचा बेत. आता डाळबट्टी ही माझ्या नंदेनी केलेली आणि भाऊजाईनी केलेली, मी यांच्याकडेच खाल्लेली आहे. पण स्वतः मी कधी केली नव्हती. पहिल्यांदाच मी हा ट्राय केला आहे आणि मी मोबाईलमध्ये रेसिपीही बघितली नाही. कारण की मी त्यांच्यासोबत केली तोच एक्सपिरियन्स भारी होता आणि मस्त अशी झाली होती. मस्त असं आम्ही संध्याकाळचं जेवण एन्जॉय केलं. आणि हो, आपल्या चॅनलवरला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करत जा, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.